गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत एक महत्त्वाची सिस्टीम, ती म्हणजे इंडोक्राईन सिस्टीम. इंडोक्राईन सिस्टीम ही तुमच्या नर्वस सिस्टीमसारखीच आहे, की जी तुमच्या शरीरामध्ये कम्युनिकेशनचं काम करते. आपण पाहिलं नर्वस सिस्टीम ही तिच्या इलेक्ट्रिकल इम्पल्सेसपासून काम करते. ठीक आहे. तर सिमिलर वे ही जी काही इंडोक्राईन सिस्टीम आहे ही तिच्या हार्मोन्स थ्रू काम करते. दोघींचं काम एकच आहे, ते म्हणजे कम्युनिकेशन करणं, मेसेज पोचवणं टार्गेट ऑर्गनपर्यंत. ठीक आहे. मग आता इंडोक्राईन सिस्टीम ही कशापासून बनलेली आहे, तर इट इज मेड अप ऑफ इंडोक्राईन ग्लँड्स. इंडोक्राईन ग्लँड्स. तर आपण टिश्यू शिकताना ग्लँड पाहिले होते. ठीक आहे. तर इंडोक्राईन ग्लँड्समध्ये आपण पाहिलं होतं महत्त्वाचं, इंडोक्राईन ग्लँड्सला आपण डक्टलेस ग्लँडसुद्धा म्हणलं होतं. डक्टलेस ग्लँड्स. कारण ह्यांचे जे काही सिक्रेशन्स आहेत ते ब्लडमध्ये ब्लडमध्ये डायरेक्ट पोचवले जातात. ह्यांना एखादी डक्ट नसते की जे त्यांचं सिक्रेशन टार्गेट ऑर्गनपर्यंत कॅरी करतील. त्यामुळे आपण ह्यांना काय म्हणलं होतं, डक्टलेस ग्लँड्स. द सिक्रेशन ऑफ इंडोक्राईन ग्लँड्स आर कॉल्ड ॲज हार्मोन्स. इंडोक्राईन ग्लँडचं सिक्रेशनला म्हणतो आपण हार्मोन्स. द केमिकल्स दॅट आर सिक्रेटेड बाय इंडोक्राईन ग्लँड्स आर नोन ॲज हार्मोन्स. ठीक आहे. तर आपण अजून एक पॉईंट पाहिला होता इंडोक्राईन ग्लँड संदर्भात, तो म्हणजे इंडोक्राईन ग्लँडमध्ये अनेक सिक्रेटरी सेल्स असतात. ठीक आहे. दे आर सराउंडेड बाय अ नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. सो दॅट ह्यांचं जे काही सिक्रेशन असतं इट डायरेक्टली डिफ्युजस इनटू ब्लड स्ट्रीम. तर इंडोक्राईन ग्लँडचे जे काही सेल्स असतात ह्यांना सिक्रेटरी सेल्स म्हणतो. ह्या सिक्रेटरी सेल्स हे असं कॅपिलरीचं नेटवर्क असेल, ब्लड कॅपिलरी, ह्याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या ह्या सिक्रेटरी सेल्स असतात. तर ह्या सिक्रेटरी सेल्सपासून त्यांचं सिक्रेशन हे डायरेक्ट ब्लडमध्ये टाकलं जातं. आणि ब्लडमध्ये गेल्यानंतर आपल्याला माहीत आहे ब्लड इज डायरेक्टली कनेक्टेड टू ऑल ऑर्गन्स ऑफ द बॉडी. साहजिकच तुमचं जे काही हार्मोन्स आहेत हे त्यांच्या टार्गेट ऑर्गनपर्यंत पोचवले जातात. आता आपण पाहूया पुढचा पार्ट, ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ हार्मोन्स. ठीक आहे. सो इंडोक्राईन सिस्टीम ही कशापासून बनलेली आहे, इंडोक्राईन ग्लँड्सपासून बनलेली आहे. इंडोक्राईन ग्लँड्सना काय म्हणतो आपण, डक्टलेस ग्लँड्स म्हणतो. त्यांच्या सिक्रेशनला आपण म्हणतो हार्मोन्स. इंडोक्राईन ग्लँड हे कशापासून बनलेले असतात, सिक्रेटरी सेल्स, की ज्या सराउंडेड आहेत कशानं, नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. हार्मोन्स जे काही सेलमध्ये तयार होतात ते डायरेक्ट ब्लडमध्ये डिफ्यूज होतात आणि तिथून ते वेगवेगळ्या टार्गेट ऑर्गन्सपर्यंत पाठवले जातात. हार्मोन्स हे केमिकल सबस्टन्सेस आहेत. दे आर क्लासिफाईड ऑन देअर केमिकल स्ट्रक्चर. तर कुठले टाईप आहेत, मेन 4 टाईप आहेत. पहिला आहे अमाइन्स. ठीक आहे. दुसरा आहे पेप्टाइड्स. तिसरा आहे प्रोटीन्स. आणि चौथा आणि महत्त्वाचा तो म्हणजे स्टेरॉइड्स. ठीक आहे. तर आता आपण पाहूया अमाइन्स. अमाइन्स म्हणजे काय. अमाइन्स म्हणजे असे हार्मोन जे आर डिराइव्ड फ्रॉम सिंगल अमायनो ॲसिड. अमाइन्स म्हणजे असे हार्मोन्स की जे अमाइन्स क्लास जो आहे हार्मोनचा, यामध्ये असे हार्मोन येतात की जे सिंगल अमायनो ॲसिडपासून डिराईव्ह झालेले आहेत. एक सिंगल अमायनो ॲसिडपासून डिराईव्ह झालेले आहेत की ज्याच्यामध्ये मेनी फंक्शनल ग्रुप्स आहेत किंवा फंक्शनल ग्रुप्स विच आर रिप्लेस्ड. याचे जे काही फंक्शनल ग्रुप्स आहेत, अमायनो ॲसिडमधले जे काही ग्रुप्स असतात आपल्याला माहिती आहे, COOH, NH2. अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, RNH2COOH. ठीक आहे. तर हा
आर म्हणजे त्याचा मेन फंक्शनल ग्रुप आहे. नंतर हे NH2चा एक हायड्रोजन दुसऱ्या ह्यानं रिप्लेस झालेला असतो. COHचा एक हायड्रोजन दुसऱ्या ह्यानं रिप्लेस झालेला असतो. सर वेगवेगळे फंक्शनल ग्रुप्स अटॅच झालेले असतात. महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, अमाईन्स हार्मोन्समध्ये सगळे जे काही अमायनो ॲसिड आहेत हे किंवा जे काही असं अमाईन्स आहेत, हार्मोन्स आहेत, जे सिंगल अमायनो ॲसिडपासून डिराईव्ह झालेले आहेत. ठीक आहे. ह्याचं एक्झाम्पल काय आहे, तर अमाईन्स एक्झाम्पल आहे नॉर ॲड्रेनॅलिन किंवा ॲड्रेनॅलिन किंवा डोपामाइन, हे सगळे हार्मोन्स आहेत. ठीक आहे. न्यूरोट्रान्समीटर पण म्हणतो आपण यांना, दे ऑल्सो ॲक्ट ॲज हार्मोन्स. नाव आता दुसरा क्लास पाहूया आपण, तो म्हणजे पेप्टाइड्स. आता पेप्टाइड मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं पेप्टाइड्स आणि प्रोटीन्समधला महत्त्वाचा फरक काय. तर प्रोटीन्स हे पेप्टाइड्स हे प्रोटीनपेक्षा लहान असतात. शॉर्ट पेप्टाइड लिंकेज, जे काही बॉन्ड्स असतात प्रोटीन्समध्ये त्यांना म्हणतो आपण पेप्टाइड लिंकेजेस. तर पेप्टाइडमधले जे काही पेप्टाइड लिंकेज आहेत हे शॉर्ट असतात ॲज कम्पेअर टू प्रोटीन्स. तर पेप्टाइड केमिकल स्ट्रक्चर असणारे हार्मोन्सना म्हणतो आपण पेप्टाइड हार्मोन्स. ह्यामध्ये एक्झाम्पल कुठलं येतं तुमचं महत्त्वाचं, तर कॅल्सिटोनिन येईल. ठीक आहे. नंतर तुमचं मेलॅटोनिन येतं. नंतर तुमचं हे महत्त्वाचं अँजिओटेन्सिन सेकंड, आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं, बरोबर. तर अँजिओटेन्सिन सेकंड हे सुद्धा पेप्टाइड होतं. आठवतं अँजिओटेन्सिन फर्स्ट डेकापेप्टाइड होतं. नंतर अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम त्याचं क्लिवेज करतं लंग्समध्ये आणि अँजिओटेन्सिन सेकंड तयार करतं. अँजिओटेन्सिन सेकंड हे ऑक्टापेप्टाइड होतं, राईट. अँजिओटेन्सिन सेकंड इज अ पेप्टाइड हार्मोन. ठीक आहे. नंतर आपण पाहूया आता प्रोटीन. तिसरा क्लास आहे प्रोटीन हार्मोन. द नेम इट सेल्फ सजेस्ट प्रोटीन हार्मोन म्हणजे असे हार्मोन की ज्याच्यामध्ये जे कशापासून बनलेलं आहे, तर प्रोटीन्सपासून बनलेलं आहे. ठीक आहे. याचं एक्झाम्पल कुठलं देऊ शकतो आपण, तर इन्शुलिन. ठीक आहे. इन्शुलिन किंवा तुमचं ग्रोथ हार्मोन. प्रोटीनचे एक्झाम्पल कुठले आहेत, इन्शुलिन आणि ग्रोथ हार्मोन. आता चौथं आणि खूप महत्त्वाचा क्लास आहे तो म्हणजे स्टेरॉइड्स. असे हार्मोन्स की ज्याच्यामध्ये स्टेरॉइड न्यूक्लियस आहे. आता स्टेरॉइड न्यूक्लियस तुम्हाला आठवत असेल, अशा स्ट्रक्चरला आपण म्हणतो स्टेरॉइड. ठीक आहे. सो दिस इज मोबाईलवर व्यवस्थित ड्रॉ करता येत नाही मला, समजून घ्या. हे स्टेरॉइड न्यूक्लियस. ठीक आहे. आता एक क्लासिफिकेशन आपण पाहिलं. स्टेरॉइड हार्मोन्सचे एक्झाम्पल आपण सांगू शकतो ते म्हणजे सेक्स हार्मोन्स. सगळे जे काही सेक्स हार्मोन्स आहेत, टेस्टोस्टेरॉन असेल, इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन आहे, हे सगळे हार्मोन येतात स्टेरॉइड्समध्ये. ठीक आहे. तर हे झाले क्लासिफिकेशन ऑफ हार्मोन. हार्मोनचे आपण 4 क्लास पाहिले, अमाईन्स, पेप्टाइड्स, प्रोटीन्स आणि स्टेरॉइड्स. अमाईन्सचं एक्झाम्पल आहे अमाईन्स हे सिंगल अमायनो ॲसिडपासून डिराईव्ह झालेले असतात. पेप्टाइड्स हे मल्टिपल अमायनो ॲसिडपासून डिराईव्ह झालेले असतात. अमाईन्सचं एक्झाम्पल आहे नॉर ॲड्रेनॅलिन, ॲड्रेनॅलिन. पेप्टाइड्सचं एक्झाम्पल आहे कॅल्सिटोनिन, अँजिओटेन्सिन सेकंड. नंतर प्रोटीन्सचं एक्झाम्पल पाहिलं आपण इन्शुलिन आणि ग्रोथ हार्मोन्स. स्टेरॉइडचं एक्झाम्पल पाहिलं आपण सेक्स हार्मोन्स. आता आपण महत्त्वाच्या पार्टकडे बोलूया, तो म्हणजे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ हार्मोन्स. तर हार्मोन हा आपण मगाशी पाहिला हा एक मेसेंजर आहे. हा काय करतो, तर मेन जो काही मेसेज त्याला मिळालेला असतो नर्वस सिस्टीमकडून, तर हा मेसेज तो टार्गेट ऑर्गनकडे फॉरवर्ड करतो. कशाच्या स्वरूपात, तर हार्मोनच्या. नर्वस सिस्टीम ही न्यूरो ट्रान्समीटरच्याद्वारे किंवा इलेक्ट्रिकल इम्पल्सेसच्याद्वारे काम करते. तर इंडोक्राईन सिस्टीम ही हार्मोनच्याद्वारे काम करते. आता आपण पाहूया
मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ह्याचे 2 पाथवे असतात. पहिल्या पाथवेला म्हणतो आपण इंट्रासेल्युलर पाथवे आणि दुसरा असतो तो म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर पाथवे. ठीक आहे, तर आपण पहिला पाहूया इंट्रासेल्युलर. तर हे हार्मोन्स जे आहेत, हार्मोनला आपण म्हणतो मेसेंजर, बरोबर. तर हार्मोनला आपण म्हणतो फर्स्ट मेसेंजर किंवा प्रायमरी मेसेंजर. हार्मोन हार्मोनला आपण म्हणतो फर्स्ट मेसेंजर, कारण हा मेन मेसेज कॅरी करत असतो. तर हार्मोन हे काय करतात, तर सेलमध्ये रिसेप्टर असतात. रिसेप्टर म्हणजे काय, तर स्पेसिफिक प्रोटीन्स असतात किंवा एक हायपोथेटिकल स्ट्रक्चर असतं की ज्याला जाऊन तुमचा हार्मोन अटॅच होतो. हार्मोन आणि रिसेप्टर जेव्हा एकमेकाला अटॅच होतात तेव्हा एक स्ट्रक्चर त्याला तयार होतं, त्याला म्हणतो आपण हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. नाव नीट लक्षात ठेवा, त्याला म्हणायचं आहे हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. हे नाव नीट लक्षात ठेवा, हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. तर जेव्हा रिसेप्टर आणि हार्मोन एकमेकाला अटॅच होतात तेव्हा कॉम्प्लेक्स तयार होतो, त्याला म्हणलं जातं हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. तर इंट्रासेल्युलर पाथवेमध्ये काय होतं, तर युजली युअर हार्मोन्स विच आर लायपोफिलिक. Lipophilic means what? The substances which are soluble in lipid or the lipid loving substances are called as hormones. आणि आपल्याला माहिती आहे बायोलॉजिकल एक थंब रूल आहे, इट्स अ युनिव्हर्सल ट्रूथ, ऑल बायोलॉजिकल मेम्ब्रेन्स आर लिपॉइडल इन नेचर. आर लिपॉइडल इन नेचर. सहजिकच जे हार्मोन्स लायपोफिलिक आहेत ते काय होतील, लिपिडमध्ये डिझॉल्व्ह होतील. सो दे विल क्रॉस प्लाझ्मा मेम्ब्रेन इझिली. ते इझिली प्लाझ्मा मेम्ब्रेन क्रॉस करतील आणि कुठं जातील, तुमच्या सायटोप्लाझममध्ये. प्लाझ्मा मेम्ब्रेन क्रॉस करून सायटोप्लाझममध्ये आले की ह्यांचा रिसेप्टर जो असतो, जे काही लायपोफिलिक ड्रग्ज आहेत किंवा लायपोफिलिक हार्मोन आहेत त्यांचा रिसेप्टर जो असतो, इट इज प्रेझेंट आयदर इन सायटोप्लाझम ऑर न्यूक्लियस. नीट लक्षात ठेवा, जे लिपिड सोल्युबल तुमचे हार्मोन्स आहेत त्यांचा रिसेप्टर हा युजली कुठं असतो, एकतर सायटोप्लाझममध्ये असतो किंवा न्यूक्लियसमध्ये असतो. त्यांची सोल्युबिलिटी जास्त आहे, सहजिकच ते काय होतात, तुमच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून पास होतात, सायटोप्लाझममध्ये येतात. आल्यानंतर एकतर ते डायरेक्ट सायटोप्लाझममधल्या न्यूक्लियस रिसेप्टरवर अटॅच होतात किंवा न्यूक्लियसमध्ये जातात आणि न्यूक्लियसमधल्या रिसेप्टरवर अटॅच होतात. आता हा जो कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स, हा खूप महत्त्वाचा असतो. हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स, हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स बाइंड होतो कशाशी, तर क्रोमॅटिनशी. इट बाइंड्स विथ क्रोमॅटिन. आता क्रोमॅटिन बरोबर बाइंड झाल्यानंतर इट सिंथसायझस वन mRNA. mRNA म्हणजे काय, मेसेंजर RNA. आठवतं आपला ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशन प्रोसेस आपण शिकलो होतो प्रोटीन सिंथेसिसमध्ये. हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स बाइंड होतो कशावर, क्रोमॅटिन बरोबर, आणि एक mRNA सिंथेसाइज करतो. हा mRNA काय होतो, हा mRNA पुढं जातो आणि तुमच्या सेल मेम्ब्रेनमध्ये एंट्री करतो.
सेल मेम्ब्रेनमध्ये एंट्री केल्यानंतर सॉरी हा काय होतो, mRNA पुढं जातो आणि कुठे एंट्री करतो, तुमच्या सायटोप्लाझममध्ये. हा कुठं तयार झाला, mRNA तुमच्या न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसमधून हा mRNA कुठं जातो, सायटोप्लाझममध्ये. सायटोप्लाझममध्ये गेल्यानंतर हा परत जातो तुमच्या रायबोझोम्स. आठवतं आहे, ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशन प्रोसेस आपण शिकलो होतो. ठीक आहे, रायबोझोम्समध्ये जातो. रायबोझोममध्ये गेल्यानंतर काय होईल, हा प्रोटीन्स तयार करेल. आता हे जे काही प्रोटीन्स तयार झालेले आहेत mRNA पासून, हे प्रोटीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर टार्गेट सेल ॲक्शन. काही ॲक्शन असू शकेल, ते एखादं एन्झाईम सिक्रेट करायचं असेल, किंवा एखादं व्हॅसोकन्स्ट्रिक्शन करायचं असेल, सेलचं कन्स्ट्रिक्शन करायचं असेल, कुठलं दुसरं हार्मोन रिलीज करायचं असेल, ॲक्शन काहीही असू शकते. पण ही टार्गेट सेल ॲक्शन काहीही असू शकते. पण हार्मोन्स काय करतात, तर असे प्रोटीन्स तयार करतात की जे टार्गेट सेलच्या ॲक्शनला कारणीभूत आहेत. तर हे सगळे प्रोटीन तयार करण्याचं काम कुठं होत असतं, तर तुमच्या न्यूक्लियसमध्ये होत असतं. तर युजली काय होतं, इंट्रासेल्युलर पाथवेमध्ये रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स किंवा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स जो आहे, हा कुठं फॉर्म होतो, सायटोप्लाझममध्ये किंवा न्यूक्लियसमध्ये. आणि हा कॉम्प्लेक्स कुठं जाऊन अटॅच होतो, क्रोमॅटिनला अटॅच होतो. ह्या कॉम्प्लेक्स अटॅच झाल्यानंतर काय तयार होतो, mRNA परत सायटोप्लाझममध्ये जातो. सायटोप्लाझममधून तो सायटोप्लाझममध्ये असलेल्या रायबोझोममध्ये जातो आणि नवीन प्रोटीन्स तयार केले जातात. हे प्रोटीन्स रिस्पॉन्सिबल असतात टार्गेट सिलेक्शनसाठी. तर हा पाथवे यूज करणारे हार्मोन्स कुठले कुठले आहेत? येस, बरोबर आहे. कारण का लायपोफिलिक, जेवढे पण लायपोफिलिक हार्मोन असणार आहेत, हे हा पाथवे यूज करणार. फॉर एक्झाम्पल स्टेरॉइड हार्मोन्स किंवा सेक्स हार्मोन्स. ठीक आहे, आता आपण दुसरं पाहूया, एक्स्ट्रासेल्युलर पाथवे. आता एक्स्ट्रासेल्युलर पाथवेमध्ये आता हे जे असतात, हे हायड्रोफिलिक हार्मोनसाठी आहे. हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लविंग, किंवा ज्यांची सोल्युबिलिटी ही लिपिडमध्ये लेस आहे. लिपिड सोल्युबिलिटी इज लेस. यांची सोल्युबिलिटी, लिपिड सोल्युबिलिटी लेस आहे. साहजिकच काय होईल, दे विल बी अनेबल टू एंटर सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन क्रॉस करू शकणार नाहीत. हे सेल मेम्ब्रेन आता क्रॉस करू शकणार नाहीत, कारण यांची लिपिड सोल्युबिलिटी कशी आहे, कमी आहे. ठीक आहे, मग आता हे काय करतात, दे अटॅचेस विथ रिसेप्टर्स. यांचे रिसेप्टर कुठं असतात, सेल मेम्ब्रेनवर असतात. दे अटॅचेस विथ रिसेप्टर्स प्रेझेंट ऑन सेल मेम्ब्रेन. दे अटॅचेस विथ द रिसेप्टर्स विच आर प्रेझेंट ऑन सेल मेम्ब्रेन. आता एक नीट लक्षात ठेवा, ह्या रिसेप्टरनाच आपण म्हणतो जी प्रोटीन कपल्ड किंवा जी कपल्ड रिसेप्टरसुद्धा म्हणलं जातं. सिम्पली जी प्रोटीन कपल्ड रिसेप्टर म्हणायचं आहे. एक प्रकारचं प्रोटीन असतं की जे ह्या रिसेप्टरना अटॅचड असतं, त्यामुळे आपण ह्यांना म्हणतो जी प्रोटीन कपल्ड रिसेप्टरसुद्धा असं म्हणलं जातं. तर हे रिसेप्टरला जेव्हा हार्मोन अटॅच होतो, तेव्हा तयार होतो हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. ठीक आहे, हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर तुमचं जी प्रोटीन जे काही एक सेल्युलर कॉम्पोनंट आहे, हे ॲक्टिवेट होतं. तर हे जी प्रोटीन ॲक्टिवेट झाल्यानंतर हे सेल मेम्ब्रेनला अटॅच असलेलं, सेल मेम्ब्रेनलाच अटॅच असते एक एन्झाईम, त्याचं नाव आहे ॲडेनिलेट सायक्लेज. त्याला ॲक्टिवेट करतं. आता हे ॲडेनिलेट सायक्लेज ॲक्टिवेट झालं की हे काय करतं, ATPचं कन्व्हर्जन सायक्लिक AMPमध्ये करतं. ATPचं कन्व्हर्जन कशात करतं, सायक्लिक AMP, सायक्लिक ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट. आता नीट लक्षात ठेवा, हा सायक्लिक AMP जो आहे, हा खूप महत्त्वाचं पदार्थ आहे तुमच्या सेलमधला. ठीक आहे, सायक्लिक AMP. हे सायक्लिक AMPला आपण म्हणतो सेकंड मेसेंजर. लक्षात घ्या, इथं फर्स्ट मेसेंजर आपण म्हणलो होतं हार्मोनला. कशाला म्हणलं होतं, हार्मोनला.
हा सायक्लिक AMP आहे, हा सेकंड मेसेंजर आहे. म्हणजे आत्ता पण ह्या जे घडलेले रिॲक्शन आहेत हे कॉम्पोनंटचे रिॲक्शन होत आहे, पण तयार झालेला मेसेंजर आहे तर सायक्लिक AMP आहे, म्हणून ह्याला म्हणतो आपण सायक्लिक AMP. सहजिकच एक्स्ट्रा सेल्युलर पाथवेला बऱ्याच वेळा सायक्लिक AMP पाथवेसुद्धा म्हणलं जातं. तर सायक्लिक AMP काय करतं, इट ॲक्टिवेट्स अ ग्रुप ऑफ एन्झाईम कॉल्ड ॲज प्रोटीन कायनेजेस. ॲक्टिवेटेड प्रोटीन कायनेज हे कुठलं एन्झाईम, एक एन्झाईमचा ग्रुप असतो, प्रोटीन कायनेजेस म्हणतात त्यांना, ॲक्टिवेट करतात. कायनेज लक्षात घ्या, जेव्हा आपण कायनेज नावाचं नाव येतं एन्झाईमला, तर हे एन्झाईम काय करत असतं, हे रिॲक्शन कॅटलाइज करत असतं फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर करण्याचे. आठवा तुम्ही ग्लायकोलिसिस शिकलं आहे, पायरुवेट कायनेज, राईट. तर हे कायनेज जिथं पण एन्झाईम इन्वॉल्ड आहे, कायनेज, म्युटेज, हे इनोलेज, हे असे जेवढे पण एन्झाईम्स आहेत, पर्टिक्युलरली कायनेज एन्झाईम जिथं जिथं इन्वॉल्व आहे तिथं फॉस्फोरिलेशन होत असतं, म्हणजे फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर होत असतो, PO4 ग्रुप. आपल्याला माहिती आहे फॉस्फेट ग्रुप हा महत्त्वाचा आहे कशासाठी, तर एनर्जी ट्रान्सफरसाठी. तर सायक्लिक AMP काय करतो, एक प्रोटीन कायनेज नावाचा ग्रुप आहे एन्झाईमचा, तो ॲक्टिवेट करतो. प्रोटीन कायनेजेस काय करत असतात, फॉस्फोरिलेशन. सहजिकच हे जेव्हा सायक्लिक AMP ॲक्टिवेट होतं, प्रोटीन कायनेज ॲक्टिवेट झाल्यानंतर अनेक रिॲक्शन, चेन ऑफ रिॲक्शन ॲक्टिवेट होतात, आणि त्यामुळे अनेक एन्झाईम्स किंवा अनेक प्रोटीन्स हे फॉस्फोरिलेट होतात, म्हणजेच ॲक्टिवेट होतात, किंवा त्यांना म्हणून आपण ॲक्टिवेट होतात. आणि हे जे काही ॲक्टिवेशन आहे, इट रिझल्ट्स इन टार्गेट ऑर्गन ॲक्शन. म्हणजे जे काही हार्मोन पाठवलं गेलं होतं कशासाठी, एखादं व्हॅसोकन्स्ट्रिक्शन करण्यासाठी किंवा एखादी रिॲक्शन घडवण्यासाठी, सेलमध्ये एखादं प्रोटीन सिंथेसिस वाढवण्यासाठी, काही त्या हार्मोनचा मेसेज असेल. फॉर एक्झाम्पल ग्रोथ हार्मोनचा मेसेज काय असतो, सेलची ग्रोथ व्हावी. एक ग्रोथ हार्मोन आल्यानंतर काय होणार, हे ग्रोथ हार्मोन ह्या गोष्टी ॲक्टिवेट करतं सगळ्या. कसं ॲक्टिवेट होतं अजून एकदा पाहूया आपण. एक्स्ट्रा सेल्युलर पाथवेमध्ये कोणासाठी आहे, हा हायड्रोफिलिक सबस्टन्सेससाठी किंवा हायड्रोफिलिक हार्मोनसाठी, की ज्यांची लिपिड सोल्युबिलिटी कमी आहे, जे सेल मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाहीत, ते काय करतात, येतात आणि त्यांच्या रिसेप्टरला अटॅच होतात, विच इज प्रेझेंट ऑन सेल मेम्ब्रेन. These receptors are also called as G protein coupled receptors because they are coupled with a protein called as G protein which is present in cell membrane. Once attaching with your G protein coupled receptor, this complex we call it as now hormone receptor complex. After formation of this hormone receptor complex, G proteins, which are a cellular component, gets activated. This activated G protein activates one enzyme which is present on cell membrane. We call it as adenylate cyclase. This adenylate cyclase once get activated cause conversion of ATP to cyclic AMP. Now this cyclic AMP is very important. Okay, it is also called as second messenger because it is responsible for terminal action or final action of the hormone. ठीक आहे. सायक्लिक AMP काय करतात, दे ॲक्टिवेट्स वन प्रोटीन टाईप or enzyme type, we call it as protein kinase, which are responsible for transfer of phosphate groups, that is energy transfer. तर हे सायक्लिक AMP काय करतं, अनेक प्रोटीन कायनेज नावाचं एन्झाईम सिस्टम ॲक्टिवेट करते. ह्याच्यामुळे काय होतं, अनेक एन्झाईम्स, अनेक प्रोटीन्स ते फॉस्फोरिलेट व्हायला लागतात, ॲक्टिवेट व्हायला लागतात, अँड दिस रिझल्ट्स इन अ पर्टिक्युलर ॲक्शन ऑफ द टार्गेट सेलची जी काही ॲक्शन होती ती होते याच्यामुळे. ठीक आहे. आता दुसरं एक सिस्टम असते. आता बरेचसे हार्मोन्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचं कॅल्सिटोनिन आहे, तुमचं ग्लुकागॉन आहे, ठीक आहे, कॅल्सिटोनिन, ग्लुकॅगॉन पॅनक्रियाजचा हार्मोन आहे, जे ब्लड ग्लुकोज लेवल वाढवतं. ग्लुकागॉन हे सायक्लिक AMPच्या पाथवेनं काम करतात. अजून एक दुसरा पाथवे असतो, त्याचं नाव आहे फॉस्फोलायपेज C. काही हार्मोन्स हा दुसरा पाथवे वापरतात, त्याला म्हणतो आपण फॉस्फोलायपेज C पाथवे. ह्याच्यामध्ये काय होतं, अगेन ह्याच परत स्टेप्स आहेत. G प्रोटीन कपल्ड रिसेप्टर असतात,
त्याला तुमचा हार्मोन अटॅच होतो, हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो, जी प्रोटीन ॲक्टिवेट होतं. पण इन केस ऑफ दिस पाथवे काय होतं, ॲडेनिलेट सायक्लेज ॲक्टिवेट होत नाही, तर हे एन्झाईम ॲक्टिवेट होतं फॉस्फोलायपेज सी. फॉस्फोलायपेज सी काय तयार करतं, डायॲसिटाइल फॉस्फेट किंवा डायअसाइल फॉस्फेट DAP. आणि दुसरं एक कंपाऊंड आहे आयोनोसिटॉल ट्रायफॉस्फेट. ठीक आहे. आता हे सगळं मी तुम्हाला इथं नोट्समध्ये दिलेलं आहे डिटेलमध्ये. पाहूया एक मिनिट. गुगल डॉक्समध्ये तुम्हाला हे सगळं नोट्समध्ये दिलेले आहेत पाथवे वगैरे. हे बघा, हे नोट्स आले, हे बघा, क्लासिफिकेशन वगैरे सगळं दिलेलं आहे. हे तुम्हाला आता मी गुगल क्लासरूमवर ॲड करतो आहे, त्यातून तुम्ही पाहून घेऊ शकता. हे बघा, हे इंट्रासेल्युलर पाथवे किंवा सायक्लिक AMP पाथवे. ठीक आहे. फॉस्फोलिपेज सी पाथवे, DAG डायग्लिसराइल फॉस्फेट. ठीक आहे. आणि दुसरा आयोनोसिटॉल ट्रायफॉस्फेट. हे 2 ॲक्टिवेट होतात. तर हे जे काही डायग्लिसरॉल आणि आयोनोसिटॉल फॉस्फेट, तर हे जे DGA आहे, इट हॅज सिमिलर ॲक्शन ॲज कम्पेअर टू युअर सायक्लिक AMP. ह्याचे ॲक्शन सिमिलर आहे कशाशी, सायक्लिक AMPशी. म्हणजे हे काय करतं, प्रोटीन कायनेज ॲक्टिवेट करतं. प्रोटीन कायनेज ॲक्टिवेट झाल्यानंतर ते काय करतात, फॉस्फोरिलेशन करतात आणि ॲक्शन घडते. ठीक आहे. तर त्याचबरोबर फॉस्फोलिपेज सी पाथवे हा दुसरा अजून एक मेसेंजर असतो, तो म्हणजे आयोनोसिटॉल ट्रायफॉस्फेट. तर हा आयोनोसिटॉल ट्रायफॉस्फेट काय करतो, इट कॉजेस मोबिलायझेशन ऑफ कॅल्शियम. लक्षात घ्या, कॅल्शियम तुमच्या आपण सेल शिकताना शिकलो होतो, एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये असतो. कुठं असतो, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आठवत आहे. तर कॅल्शियम हा इंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये स्टोअर केलेला असतो. तर आयोनोसिटॉल ट्रायफॉस्फेट हा इंडोप्लाझमिक रेटिक्युलममधला कॅल्शियम बाहेर काढतो. लक्षात घ्या, जेव्हा सेलमध्ये कॅल्शियमची लेवल वाढते, कॅल्शियम कशासाठी महत्त्वाचा होता, कॉन्ट्रॅक्शन. आठवत असेल तुम्हाला, कॅल्शियम काय करतो, महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्शन करतो. आणि तुम्हाला हे पण माहीत असेल, तुम्ही एन्झाईम चॅप्टर आता शिकला असाल किंवा शिकाल बायोकेमिस्ट्रीमध्ये, कॅल्शियम इट ऑल्सो ॲक्ट ॲज ॲक्टिवेटर फॉर मेनी एन्झाईम्स. कॅल्शियमच्या प्रेझन्समध्ये बरेचसे एन्झाईम ॲक्टिवेट होतात. तर जेव्हा हा आयोनोसिटॉल ट्रायफॉस्फेट काय करतो, कॅल्शियम हा इंडोप्लाझमिक रेटिक्युलममधून बाहेर काढतो. त्यामुळे काय होतं, सेल कॉन्ट्रॅक्ट होते आणि टार्गेट सेल ॲक्शन घडते. किंवा हे काय करतात, ॲक्टिवेटर फॉर मेनी प्रोटीन्स और मेनी एन्झाईम्स. बरेचसे एन्झाईम हे कॅल्शियम काय करतं, ॲक्टिवेट करतं. सहजिकच टार्गेट सेलची ॲक्शन आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर फॉस्फोलायपेज सी ॲक्शन कशी होते, हार्मोन येतो, हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार करतो. कशाबरोबर, तर रिसेप्टर जो सेल मेम्ब्रेनवर प्रेझेंट आहे, कारण हे सगळे हायड्रोफिलिक हार्मोन असतात जे सेल मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाहीत, त्यांची लिपिड सोल्युबिलिटी कमी असते. आणि सगळे सेल मेम्ब्रेन हे लिपॉइडल इन नेचर असतात. ठीक आहे. मग हे सगळे जी प्रोटीन कपल रिसेप्टर असतात. जी प्रोटीन ॲक्टिवेट होतात. जी प्रोटीन ॲक्टिवेट झाल्यानंतर एक एन्झाईम ॲक्टिवेट होतं, तिचं नाव आहे फॉस्फोलायपेज सी. हे फॉस्फोलायपेज सी परत 2 सेकंड मेसेंजर ॲक्टिवेट करतं, DGA आणि आयोनोसिटॉल ट्रायफॉस्फेट. DGA इट हॅज सिमिलर ॲक्शन टू सायक्लिक AMP. हे प्रोटीन कायनेज ही सिस्टीम ॲक्टिवेट करतं, त्यामुळं फॉस्फोरिलेशन वाढतं, म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होते आणि इट रिझल्ट्स इन ॲक्शन. ह्याच्या उलट आयोनोसिटॉल ट्रायफॉस्फेट काय करतं, तर इंडोप्लाझमिक रेटिक्युलममधला कॅल्शियम बाहेर काढतं. कॅल्शियमचा मेन रोल आहे कॉन्ट्रॅक्शनमध्ये आणि इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज ॲक्टिवेटर फॉर मेनी एन्झाईम्स. सहजिकच ह्या दोन्हीच्या क्युम्युलेटिव्ह ॲक्शनमुळं काय होतं, तर इट रिझल्ट्स इन ॲक्शन. ठीक आहे. सो इन दिस वे युअर हार्मोन्स ॲक्ट बाय 2 ways, आयदर इंट्रासेल्युलर पाथवे और एक्स्ट्रासेल्युलर पाथवे. ठीक आहे. आपण शॉर्टमध्ये पाहूया काय काय पाहिलं आपण.
इंडोक्राईन सिस्टीम मधले इंडोक्राईन ग्लॅन्डपासून इंडोक्राईन ग्लॅन्डलाच म्हणतो आपण डक्टलेस ग्लॅन्ड्स. इंडोक्राईन ग्लॅन्डच्या सिक्रेशनला म्हणतो आपण हार्मोन. इंडोक्राईन ग्लॅन्ड कशापासून बनलेलं असतं? सिक्रेटरी सेल्स आणि नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. ह्या सिक्रेटरी सेल्स हार्मोन तयार करतात आणि गेट डायरेक्टली डिफ्यूज इन टू ब्लड, की ज्याच्यातून हे सगळ्या बॉडी ऑर्गन्समध्ये पाठवलं जातं. क्लासिफिकेशन हार्मोन आपण पाहिलं 4 कॅटेगरीजमध्ये होतं: अमाइन्स, पेप्टाइड्स, प्रोटीन्स आणि स्टेरॉइड. अमाइन्सचं एक्झाम्पल पाहिलं आपण नॉरॲड्रेनालिन. पेप्टाइडचं एक्झाम्पल पाहिलं आपण अँजिओटेन्सिन. सेकंड प्रोटीनचं एक्झाम्पल पाहिलं आपण इन्शुलिन. स्टेरॉइडचं एक्झाम्पल पाहिलं आपण सेक्स हार्मोन्स. मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये आपण पाहिलं महत्त्वाचं असतं रिसेप्टर आणि हार्मोन आणि रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होणे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 2 पाथवे असतात: इंट्रासेल्युलर पाथवे आणि एक्स्ट्रासेल्युलर पाथवे. इंट्रासेल्युलर पाथवे पहिल्यांदा पाहिला होता आपण. ह्याच्यामध्ये काय होतं? इंट्रासेल्युलर, कारण इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आतमध्ये घडणारं. हे असे हार्मोन्ससाठी आहे की जे लायपोफिलिक आहेत, ज्यांची लिपिड सोल्युबिलिटी जास्त आहे, आणि जे काही बायोलॉजिकल मेम्ब्रेन्स आहेत ते सगळे लिपिडपासून बनलेले आहेत. साहजिकच जेवढा तुमचा ड्रग किंवा हार्मोन लायपोफिलिक असेल ते काय होईल? प्लाझ्मा मेम्ब्रेन इझिली क्रॉस करेल. एकदा सेल मेम्ब्रेनमध्ये आतमध्ये आल्यानंतर ह्यांचा रिसेप्टर एकतर सायटोप्लाझममध्ये असतो किंवा न्यूक्लियसमध्ये असतो. हा हार्मोन काय होतो? रिसेप्टरबरोबर अटॅच होतो न्यूक्लियसमधल्या किंवा सायटोप्लाझममधल्या, आणि हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स एखाद्या क्रोमॅटिन थ्रेडबरोबर बाइंड होतो किंवा डायरेक्ट DNA बाइंड होतो. मग बाइंड झाल्यानंतर काय करतं? हे mRNA तयार करतो, मेसेंजर RNA. मेसेंजर RNA माहिती आहे आपल्याला, प्रोटीन सिंथेसिस पाहिलं आपण ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये. mRNA काय करतो? बाहेर येतो सायटोप्लाझममध्ये, रायबोझोमवर अटॅच होतो, आणि जो काही त्याच्यामध्ये मेसेज आहे, जे काही प्रोटीन त्याला बनवायला सांगितले त्याप्रमाणे प्रोटीन बनवतो. हे प्रोटीन्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर टार्गेट सेल ॲक्शन. ठीक आहे. ह्याचं एक्झाम्पल काय आहे? स्टेरॉइड हार्मोन्स और सेक्स हार्मोन्स. दुसरा पाथवे पाहिला आपण एक्स्ट्रासेल्युलर पाथवे. हा कशासाठी आहे? तर हायड्रोफिलिक हार्मोन्ससाठी, किंवा असे हार्मोन्स की ज्याची लिपिड सोल्युबिलिटी खूप लेस आहे, ते लिपिड सेल मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाहीत. ह्यांचे रिसेप्टर सेल मेम्ब्रेनवर असतात. ह्यांना आपण म्हणतो G प्रोटीन कपल्ड रिसेप्टर. जेव्हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो तेव्हा G प्रोटीन ॲक्टिवेट होतात. G प्रोटीन ॲक्टिवेट झाले की ते सेलमधला एक एन्झाईम असतं सेल मेम्ब्रेनवर, ॲडेनिलेट सायक्लेज, ते ॲक्टिवेट होतं. ॲडेनिलेट सायक्लेज काय करत असतं? ATPचं कन्व्हर्जन सायक्लिक AMPमध्ये करत असतं. आता हे सायक्लिक AMPला म्हणतो आपण सेकंड मेसेंजर. हे खूप महत्त्वाचं असतं. सायक्लिक AMP काय करतं? प्रोटीन कायनेज नावाची सिस्टीम ॲक्टिवेट करतं. प्रोटीन कायनेज कशासाठी लागतं? तर फॉस्फोरिलेशन म्हणजे एनर्जी ट्रान्सफर. म्हणजे बरेचसे एन्झाईम ह्या सिस्टीममुळे काय होतात? ॲक्टिवेट होतात, आणि सेलला जी काय ॲक्शन सांगितली होती हार्मोनद्वारे ती घडते. एक्झाम्पल काय आहेत ह्या पद्धतीनं काम करणारे? कॅल्सिटोनिन, ग्लुकॅगॉन. ठीक आहे. दुसरी सिस्टीम आहे ह्यामधलीच, एक्स्ट्रासेल्युलरमधलीच, ती म्हणजे फॉस्फोलायपेज C. तर ह्या सिस्टीममध्ये काय होतं? तुमचं हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो सेल मेम्ब्रेनवर. G प्रोटीन ॲक्टिवेट होतं, कारण हे हे जे काही रिसेप्टर आहेत हार्मोनचे, हे G प्रोटीन कपल्ड रिसेप्टर आहेत. त्यामुळे जेव्हा G प्रोटीन ॲक्टिवेट झाला की हे दुसरं एन्झाईम ॲक्टिवेट करतं, त्याला म्हणतो आपण फॉस्फोलायपेज C. हे फॉस्फोलायपेज C DGA आणि आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट नावाचे 2 केमिकल मेसेंजर ॲक्टिवेट करतं. त्यांना म्हणतो आपण सेकंड मेसेंजर. DGA सायक्लिक AMP सारखी सेम ॲक्शन आहे. हे काय करतं? प्रोटीन कायनेज सिस्टीम ॲक्टिवेट करतं. ह्याच्या उलट आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट काय करतं? इंडोप्लाझमिक रेटिक्युलममधून कॅल्शियम बाहेर काढतं. हा कॅल्शियम रिस्पॉन्सिबल असतो कॉन्ट्रॅक्शनसाठी आणि एन्झाईम ॲक्टिवेटर म्हणून, आणि साहजिकच ह्या सगळ्यांच्या क्युम्युलेटिव्ह ॲक्शनमुळे तुमची ॲक्शन घडते. अशा पद्धतीने तुमचे हार्मोन्स काम करतात. तर युजली एक्झाममध्ये क्वेश्चन पडतो, व्हॉट आर हार्मोन्स, अँड राईट अ शॉर्ट नोट ऑन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ हार्मोन्स. तेव्हा हे सगळं तुम्हाला एवढं लिहावं लागेल. तुम्हाला नोट्स ऑलरेडी क्लासरूममध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. थँक्यू. पुढचा कुठलं टॉपिक जो असेल तुम्ही ॲटोमॅटिक ॲड करत जाईल. तुम्हाला ॲटोमॅटिक ह्या नोट्समधूनच मिळत जातील. फक्त असाइनमेंट नवीन असतील. ठीक आहे. थँक्यू.